नमस्कार. आपल्याला सर्वांना परिचित असलेला एक श्लोक, सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. सद्गुरु ह्या तत्वाचा संबंध ईशान्य दिशेशी असतो. सद्गुरु ह्या व्यक्तीकडनं, ईशान्य दिशेकडनं येणारा जो तेजाचा लोळ आहे, तेजाचा प्रपात आहे, ज्ञानाची गंगा आहे, ती वाहत असते. त्यासाठी तुम्ही तुमच्या ईशान्य दिशेचा एकमेव दरवाजा उघडायचा असतो. गंमत काय होते सर्वसामान्य माणसाची, तो पहिली स्टेप घेतो, ईशान्य दिशेचा दरवाजा पण उघडतो, पण मध्येच, अहो काकू इकडे या ना, गंमत सांगायची आहे. अहो तुम्हाला ना, तुम्ही नसताना तुमच्याविषयी ना ही बाई असं असं बोलत होती, म्हणून ती हाक मारते दक्षिणेकडनं. तुम्ही तेवढं ऐकण्यापुरता दक्षिणेचा दरवाजा उघडता, कधी पूर्वेचा उघडता, कधी पश्चिमेचा उघडता, थोडक्यात सगळेच दरवाजे उघडता. त्यामुळे एकीकडनं येणारी ज्ञानाची गंगा ही डायल्यूट होऊन जाते. म्हणजे नेमकं काय की अशी कल्पना करा की सत्संगाला येणाऱ्या दोन व्यक्ती आहेत, दोघांनीही पहिलं पाऊल उचललेलं आहे. तेवढंच एकरूप होऊन दोघंही सत्संग अटेंड करतायत. आणि तिथून बाहेर पडल्यानंतर पिंडे पिंडे मतिर्भिन्ना, कुंडे कुंडे नवंपया, जातव जातव नवाचार, नवा वाणी मुखे मुखे, ह्या न्यायाप्रमाणे त्या दोन व्यक्ती जोपर्यंत सत्संगात बसलेले असतात तोपर्यंत एकच दरवाजा त्यांचा उघडलेला असतो, ईशान्य दिशेचा. आणि तिथून बाहेर गेल्यानंतर मात्र ते एकमेकांशी जेव्हा इतर विषयांवरती किंवा अन्य काही गोष्टींवरती विचारांची देवाणघेवाण करतात, तेव्हा गंमत एकच घडते. जसं मगाशी सांगितलं की तुम्हाला कल्पनाच नसते तुमच्या कॅमेऱ्याने काय काय टिपलेलं आहे आणि त्याचे रिपरकेशन्स बॉडीमध्ये काय काय ऍट बायोकेमिस्ट्री लेवल घडायला सुरुवात झाली आहे. तसंच एक्झॅक्टली घडतं. वरकरणी दिसतं ती दोन व्यक्ती नंतर एकमेकांची सुखदुःख शेअर करतायत किंवा आणि अन्य काहीतरी बाबींवरती चर्चा करतायत, पण प्रत्यक्षात मात्र त्यांचा एकमेकांशी संग होतो. आणि होतं एकच, तुम्हाला दिसतं अर्ध्या 1 मिनिटाकरता मी त्याची नक्कल केली, कधी भेटतोस. तुम्हाला कल्पना नाहीये त्या समोरच्या माणसाच्या आतमध्ये आणखीनही काही निगेटिव्ह गोष्टी असतील, घाणेरडे बुरसटलेले वासनाने बरबटलेले विचार पण असतील. त्याला मायग्रेनचा त्रास असेल, त्याला डोकेदुखीचा 10 वर्षाचा त्रास असेल, तोही तुम्ही डाउनलोड केलात, कारण संग केलाय. यू आर जस्ट नॉट अवेअर. बाय वन सिंपल रॉंग ऍक्शन, what disaster you are creating in your own consciousness, even at your body level. म्हणजे साधना करताना पण तुम्हाला गुरुची साक्ष हवी आहे. व्यवहारात आयुष्यात जगत असताना असंग होऊ नये, म्हणजे चुकीच्या पद्धतीने कुसंग होऊ नये, चुकीच्या गोष्टींबरोबर असंग व्हावा, ह्यासाठी पण योग्य संघ आवश्यक आहे. आणि हे जर एकदा नीट कळलं आणि जर तुम्ही इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली तर खात्री ठेवा तुमचं आयुष्य बदलून गेलं. आणि नुसतं तुमचं नाही, तुमच्या संपर्कात येणाऱ्या आनंदांचं आयुष्य बदलून जाणार आहे. कल्याणामस्तु. तेजस्वी भव, ओजस्वी भव, सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. गॉड ब्लेस यू.